मंचावर उपस्थित आपल्या भागाचे माननीय संघचालक, या कार्यक्रमाला उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, मातृशक्ती आणि स्वयंसेवक बंधूंनो, आज हिंदू साम्राज्य दिवस आहे. संघाचे जे 6 उत्सव आहेत, या उत्सवांपैकी हा एक उत्सव आहे. तसेच संघाचे सर्व उत्सव हे स्वयंसेवकांमध्ये काही ना काहीतरी जागृती निर्माण झाली पाहिजे, त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे, याच हेतूनी असतात. आणि स्वयंसेवकांचं प्रबोधन कशासाठी? तर स्वयंसेवक हा समाजामध्ये जाणार आहे, तो समाजामध्ये जाऊन काम करणार आहे. त्यामुळे आपण चाललो तर समाज उठून उभा राहील, आपण धावलो तर कदाचित तो चालेल. त्यामुळे पूज्य डॉक्टरांनी सुद्धा म्हटलंय की संघाचा स्वयंसेवक हा समाजाच्या 2 पावलं समोर असला पाहिजे. आणि म्हणून या अशा 2 पावलं समोर असणाऱ्या स्वयंसेवकाचं प्रबोधनाची सुद्धा व्यवस्था असली पाहिजे. आणि आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे सण आहे, उत्सव आहे, त्याचा काही संदेश आहे. तर त्या उत्सवांमागचा सामाजिक संदेश सुद्धा स्वयंसेवकांना कळला पाहिजे. आणि कळला असेल तो पुन्हा पुन्हा त्याचं स्मरण झालं पाहिजे. पुन्हा पुन्हा स्मरण झालं तरच तो समाजामध्ये कार्य करू शकेल. आणि म्हणून हा उत्सव आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आहे. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस आहे. परंतु मी एका तरुणांच्या कार्यक्रमांमध्ये बोलत होतो, त्यांना त्यांच्यासारखं उदाहरण द्यावं लागतं. म्हणून मी त्यांना म्हटलं, तेव्हा IPL चालू होती, मी त्यांना म्हटलं की IPL मध्ये ज्यांनी खूप चांगली कामगिरी एखाद्या मॅच मध्ये केली त्याला आपण मॅन ऑफ द मॅच देतो, ज्यांनी सिरीज मध्ये चांगलं काम केलं त्याला आपण मॅन ऑफ द सिरीज देतो. म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 1630 ला झालेला आहे, त्यांचा राज्याभिषेक 1674 ला झालेला आहे. परंतु ज्यावेळेला ते राजे झाले, ज्यावेळेला त्यांचा जन्म झाला, त्याच्याही आधी भारताची परिस्थिती काय होती? तर अतिशय बलाढ्य असलेलं विजयनगरचं साम्राज्य नष्ट झालेलं होतं. उत्तरेमध्ये पृथ्वीराज चव्हाणचं साम्राज्य नष्ट झालेलं होतं. आणि महाराष्ट्र जो होता, महाराष्ट्र हा प्राचीन आहे. म्हणजे महाराष्ट्राचं हेच दंडकारण्य आहे, ज्या दंडकारण्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि सीताबाई आलेले होते. आणि या दंडकारण्याचं अस्तित्व आहे म्हणजे महाराष्ट्राचं पण अस्तित्व आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची राजधानी त्यावेळेला होती देवगिरी. देवगिरी म्हणजे ज्याला आपण संभाजीनगर म्हणतो आणि पूर्वी औरंगाबाद म्हणत होतो. या देवगिरीचा राजा होता रामदेव राय. आणि त्यावेळेला जवळपास 60% अधिक भारत हा मुघल सत्तेने पादाक्रांत केलेला होता. त्यामुळे मुघलांची महत्वाकांक्षा एक ना एक दिवस त्यांना महाराष्ट्रामध्ये घेऊन येईल, हा बोध आपल्या राज्यकर्त्यांमध्ये असायला पाहिजे होता. परंतु तो नव्हता. म्हणून डिसेंबर 1293 या महाराष्ट्रावर पहिलं इस्लामी आक्रमण झालं. आणि तो इस्लामी आक्रमक होता अल्लाउद्दीन खलजी. आणि ते कुठे झालं? तर आपल्या या नागपूर पासून एक 150 किलोमीटर अंतरावर अमरावती आहे. अमरावतीच्या बाजूला अचलपूर आहे. या अचलपुरावर महाराष्ट्राचं पहिलं मुसलमानी आक्रमण झालं. आक्रमक होता अल्लाउद्दीन खिलजी. 1293 डिसेंबर. आणि त्यांनी अचलपुरावर हल्ला केला. परंतु अचलपुराच्या रक्षणासाठी सेना नव्हती. अचलपूर जसं केळीचं पान कापलं जातं तसं अचलपूर कापल्या गेलं. आणि त्यानंतर हा अल्लाउद्दीन खलजी आपल्या 8000 पठाणांसह यांनी सरळ धडक मारली देवगिरीवर. या दरम्यानच्या 450 किलोमीटर मध्ये त्याला अटकाव करणारा कुणी नव्हतं. कुठे सेना नव्हती, कुठे व्यवस्था नव्हती, कुठे जासूद नव्हते. आणि त्यामुळे जेव्हा त्यांनी देवगिरीच्या किल्ल्याला वेढा घातला, देवगिरीचा राजा रामदेव राय एकदम आश्चर्यचकित झाला. आणि तो लढायला जेव्हा बाहेर आला तेव्हा ती लढाई पेटण्यापुरतीच विझली. आणि तो किल्ल्याच्या आत परत गेला. त्यांनी आपलं पांढरं निशाण फडकवलं
अल्लाउद्दीन खिलजीच्या टोळधाडी समोर त्याचा निभावच लागला नाही. आणि त्या वेळेला 2400 किलो चांदी, कितीतरी किलो सोनं आणि प्रचंड संपत्ती अल्लाउद्दीन खिलजीला त्यांनी म्हटलं की हे घे आणि जा दिल्लीला. परंतु अल्लाउद्दीन खिलजी जाण्याच्या आधी या रामदेव रायाचा मुलगा शंकरदेव राय, जो तिथला सेनापती होता, तो आपल्या सैन्यासह देवगिरीवर हल्ला झाला म्हणून आला. आणि त्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी आणि या शंकरदेव रायांची लढाई झाली. त्या लढाईमध्ये दुपारचे 4 वाजेपर्यंत अशा पद्धतीचं चित्र होतं की शंकरदेव राय जिंकला होता. परंतु अल्लाउद्दीन खिलजीला सरते शेवटी किल्ल्याच्या रक्षणार्थ ठेवलेले 1000 सैनिक सुद्धा बोलवावे लागले. त्यांचे जेव्हा धुळीचे लोट उठायला लागले तर या मराठी सैन्याला वाटलं की दिल्लीवरून जादा कुमक आलेली आहे. त्यांचा धीर खचला, ते मागे हटू लागले आणि त्यानंतर शंकरदेवरायाचा पराभव झाला. हे डिसेंबर नंतर फरवरीतली घटना आहे. 1293 ते 1319 या साधारणतः 25 वर्षाच्या कालखंडामध्ये शंकरदेवरायांनी देवगिरीला कधी स्वतंत्र केलं, कधी ती पुन्हा परतंत्र झाली. मग रामदेव रायाचा जावाई हरपाल देव, या हरपाल देवानी प्रयत्न केला आणि त्यानंतर 1326 मध्ये देवगिरी, 1319 मध्ये देवगिरी कायमची परतंत्र झाली. महाराष्ट्रावर इस्लामी निशाण लागलं आणि या 1319 पासून तर 1630 पर्यंत महाराष्ट्राच्या अंगामध्ये, महाराष्ट्राच्या स्वभावामध्ये, महाराष्ट्राच्या रक्तामध्ये गुलामगिरी भिनलेली होती. दुःख याचं नव्हतं की गुलामगिरी होती, दुःख याचं होतं की गुलामगिरी झुगारून देणारा एकही मराठी हात उगारला गेला नाही, एकही तलवार उचलली गेली नाही. आणि त्याचं दुःख होतं 300 वर्षानंतर एक व्यक्ती, छत्रपती शिवाजी महाराज, जो एका जहागीरदाराचा मुलगा होता, डॉक्टरचा पोरगा डॉक्टर झाला, इंजिनियरचा पोरगा इंजिनियर झाला, जहागीरदाराचा पोरगा जहागीरदार झाला असता लोकांनी काही वाईट म्हटलं नसतं. ते पण चांगलंच करिअर होतं. पण तरी सुद्धा त्यांनी आउट ऑफ बॉक्स मेंटॅलिटी दाखवली. आणि या आउट ऑफ बॉक्स मेंटॅलिटी मध्ये चाकोरीच्या बाहेरचा विचार करण्यामध्ये जर सगळ्यात मोठी भूमिका कोणाची होती तर ती राजमाता जिजाऊची होती. आणि या जिजाऊ महासाहेबांबद्दल जेव्हा मी वाचतो की त्या काळात तर लग्न फार लहान वयामध्ये होत होते. ज्या वेळेला लखोजीराव जाधवांची मुलगी जिजाबाई ही भोसल्यांची सून झाली, तिच्या मनात कसे विचार आले असतील. तिचे वडील सरदार होते, जहागीरदार होते, तिचे सासरे जहागीरदार होते. मग आपल्याच पोरांनी असं केलं पाहिजे असं तिला का वाटलं असेल. आणि याची सुद्धा एक घटना आहे. इंदापूरच्या लढाईमध्ये तिचे सासरे मालोजी राजे भोसले हे लढता लढता कामी आले. जिजाबाईची सासू विधवा झाली. जिजाबाईच्या गावातल्या इतर सरदारांच्या बायका सुद्धा विधवा झाल्या. जिजाबाईंनी पाहिलं आमची माणसं मरत आहे, पण कोणासाठी? लढणारा बादशाह, जिंकणारा बादशाह, हारणारा बादशाह, आणि माणसं कोणती मरत आहे? मराठी माणसं मरत आहे. जिजाबाईच्या मनामध्ये त्यावेळेला हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याचं उत्तर हे शिवाजीला मिळालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून त्यांनी रामायणाच्या, महाभारताच्या वीर पुरुषांच्या कथा ऐकवल्या. आणि ज्यावेळेला ती कथा सांगायची त्यावेळेला तो समोरचा कोंढाणा दाखवायची आणि त्या कोंढाण्यावर फळकणारं मोगलांचं निशाण दाखवायची. आणि ती जिजाबाई शिवाजीला लहान असला तरी अनेक गोष्टी सांगायची. ती त्याला म्हणायची की शिवबा, आता राज्य कसं आहे, आता परिस्थिती कशी आहे. तुझी काकू खेळोजी राजे भोसले यांची पत्नी ही नाशिकच्या गोदावरीवर स्नान करायला गेली होती. तिथून महाबत खान नावाचा सरदार चालला होता. त्याला ती दिसली आणि तो आपला घोडा घेऊन तिथे दौडत गेला, तिला उचलला आणि घेऊन गेला. जिजाबाई म्हणते की शिवबा, तुझी काकू सुद्धा ज्या देशामध्ये सुरक्षित नाही, सर्वसामान्य लेकी पोरींचं काय हालत असेल, काय परिस्थिती असेल. आणि म्हणून ती शिवबाला म्हणते, दशा देश की देख शिवा तू शास कुटील दुराचारी,
तू स्वराज्य का उदित दिवाकर कर भविष्य की तैयार. तुला भविष्याकरता तयार व्हायचं आहे. आम्ही आमच्या मुलांना कोणती स्वप्न देतो, त्यांना काय बनण्याचं स्वप्न देतो, जिजाबाईंनी त्याला काय बनण्याचं स्वप्न दिलं हे पाहिलं पाहिजे. आणि म्हणून वयाच्या 16व्या वर्षी त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या मावळ्यांसह त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. शपथ लेना तो सरल है पर निभाना ही कठीण है असं म्हटलेलं आहे. तरी पण त्यांनी ती शपथ घेतली. छोटस राज्य, हा स्वराज्याचा प्रयत्न छत्रपतीच्या वडील शहाजीराजे भोसले यांनी पण करून पाहिला होता. परंतु मोगली सरदारांनी त्यांचं हे बंड मोडून काढलं होतं. पुण्यावरून गाढवाचा नांगर फिरवला होता आणि तिथे एका सबलीमध्ये चप्पल ठोकून ठेवली होती की ज्याने स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्याचं स्वप्न असं नेस्तनाबूत करण्यात येईल हे सांगण्यासाठी. आणि म्हणून कुठलाही बादशहाच्या विरोधामध्ये कोणीही जाण्याची हिंमत करत नव्हता. राजा कोणी बनत नव्हता. अहो, बादशहा तर खूप दूरचा आहे. त्या अफजल खानाची सुद्धा राजे लोकांना एवढी भीती होती की ज्या वेळेला तो किल्ल्याला वेढा घालायचा तर राजे आपल्या अंगामध्ये साखळदंड घालून त्याच्या समोर हजर व्हायचे. ही परिस्थिती होती. आणि अशा परिस्थितीमध्ये देशमुख वतनदार हे पण राजे झालेले होते. शेतकऱ्याच्या शेतातला माल कोणीही उचलून न्यावा ही परिस्थिती होती. सौंदर्य अभिशाप होतं. गावातल्या तरण्या ताठ्या मुलीला कोणीही उचलून न्यावं, कोणी सुनवाई करणारा नव्हता. आणि म्हणून त्या समाजाचं वर्णन मोगलाई असं होतं. हे असं समाजाचं चित्र म्हणजे कोणाचं? मोगलांचं. आणि या समाजाच्या परिस्थितीवर एक उपाय, एक उत्तर देण्याचा प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. ज्या वेळेला ते 16व्या वर्षाचे होते, रांझे गावचा पाटील जिजाबाईचा नातेवाईक होता. त्यांनी एका महिलेसोबत आगळीक केली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले ढालाईत पाठवले, जा त्याला पकडून आणा. आणि त्याचा आरोप सिद्ध झाल्यावर त्याचे हात पाय तोडून टाकण्याचा हुकूम देण्यात आला. सर्व प्रजेमध्ये ही बातमी पसरली की अशा पद्धतीचं वर्तन करणारा जो आहे त्याचे हातपाय तोडले जातील. आता मोगलाई संपलेली आहे. आता छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आलेलं आहे. ही घटना लक्षात ठेवा. आज आपण लॉ अँड ऑर्डरच्या गोष्टी करतो, आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी करतो. आजही या देशामध्ये निर्भयासारख्या घटना घडतात, कलकत्त्यासारख्या घटना घडतात. दीनदयाळ उपाध्यायांनी आपल्या पुस्तकामध्ये म्हटलंय की राजा हा मृदुदंड नसला पाहिजे, म्हणजे शासनाचा आणि कायद्यांचा धाक गुन्हेगारांना असला पाहिजे. आणि म्हणून तो काळ तसा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पीए स्वीय सचिव बाळाजी आवजी जेव्हा लहान होता तेव्हा तो राजापूरच्या बाजारपेठेमध्ये त्याच्या आई सोबत विकायला उभा होता. गुलामांच्या बाजारामध्ये ही ती परिस्थिती होती. आणि ज्या वेळेला त्याच्या मामाला त्याची आई आणि त्याचा तो भाचा दिसला, त्यांनी त्यांच्याशी ओळखी दाखवली नाही. त्यांनी व्यापाराला दोघांची किंमत विचारली, ती किंमत दिली आणि मग त्यांना घरी घेऊन आला. अशा पद्धतीच्या काळामध्ये ज्या वेळेला स्वराज्याचा विचार करणे हे सुद्धा मोठा अपराध होता. ज्या काळामध्ये स्वराज्य निर्माण जिथून करायचं आहे ती जागा पूर्ण बादशहांनी वेढली होती. कर्नाटकच्या बिदरचा बेरीद शहा, अहमदनगरचा निजाम शहा, विजापूरचा आदिल शहा, गोवळकोंड्याचा कुतुब शहा, अचलपूरचा एमाद शहा अशा बादशहांनी वेढलेलं स्वराज्य होतं. या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रयत्न होता. यशस्वी झाला असता तरी आणि नसता तरी हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे. हे त्यांचं ईश्वराबद्दलचं समर्पण होतं. हे राज्य व्हावे. 350 वर्षामध्ये या देशातला समाज ईश्वराला विनवणी करत होता, साकडं घालत होता की आमचा सुद्धा राजा झाला पाहिजे. मोगलांनी मराठ्यांना वापरलं कशासाठी? पहिले त्यांना सामान उचलायला लावलं. हळूहळू माणसं लागतात म्हणून हातात तलवार दिली. हळूहळू तेच मराठे लढाया करू लागले आणि तेच सरदारकी करू लागले. म्हणजे सामान उचलणारे हमान पुढे सरदार झाले. पण तरी सुद्धा आम्ही राजा झालं पाहिजे ही इच्छा त्यांच्या मनात निर्माण झालेली नव्हती.
तो काळ असा होता की ज्या काळामध्ये समर्थ रामदासांनी संपूर्ण भारत पाहिला आणि ते म्हणतात, किती गुजरणी ब्राह्मणी भ्रष्ट विल्या, किती शामुखी जाहजी फाक विल्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदरा हाल हो निमेल्या. अशा पद्धतीचं वर्णन रामदासांनी केलेलं आहे. धर्म बुडाला अशा पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये हे साम्राज्य निर्माण करण्याचा विचार, रोज मृत्यूला आमंत्रण होतं, परंतु ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. अफजल खानाची स्वारी स्वराज्यावर झाली तेव्हा काय झालं? तुळजापूरची भवानी खंडित करण्यात आली, पंढरपूरचं मंदिर ध्वस्त करण्यात आलं. हिंदूंनो, तुमचा देव सुद्धा मला काही करू शकत नाही, अशा पद्धतीचं सायकोलॉजिकल वॉरफेअर अफजल खानाने खेळलेलं होतं. ज्या वेळेला शाहिस्तेखान आला तेव्हाही घरं बेचिराख झाली, गावं बेचिराख झाली, पिकं लुटण्यात आली. ज्या वेळेला दिलेर खान आला, ज्या वेळेला मिर्झा राजे जयसिंग आले, त्यावेळेला काय झालं? प्रजा ही नागवली जात होती, तरी छत्रपती शिवाजी महाराजांना कधी जय मिळाला, कधी विजय मिळाला, कधी पराभव मिळाला, पण तरी सुद्धा जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे उभी होती. कारण त्यांना माहिती होतं की 350 वर्षानंतर केला जाणारा हा पहिला प्रयत्न आहे. आणि म्हणून गावं बेचिराख झाली तरी जनता मागे उभी राहिली. आज आम्ही पंचपरिवर्तन सगळ्या संशोधकांना सांगतो, नागरिक कर्तव्यांची गोष्ट करतो. ज्या वेळेला लोक म्हणायचे की ऑपरेशन सिंदूर अजून अधिक वर्ष का चाललं नाही, मी एका ठिकाणी लिहिलं होतं की समाज कसा आहे, ब्लॅकआउट झालं तर माझी सिरियल गेली म्हणून ओरडणारा समाज पण आहे, आम्हाला गरमी होते म्हणणारा समाज पण आहे. म्हणजे छोटे छोटे त्रास जो समाज सहन करू शकत नाही, तो दीर्घकालीन युद्ध सुद्धा लढू शकत नाही. त्या देशाचा पंतप्रधान सुद्धा दीर्घकालीन युद्ध लढू शकणार नाही, त्या देशाची सैन्य सुद्धा लढू शकणार नाही. कारण की केवळ सैन्य लढत नाही, सैन्य शक्तीच्या मागे समाजाची शक्ती असते. समाजाची शक्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किती होती? पिकं नष्ट झाली, गावं बेचिराख झाली, तरी जनता शिवाजीच्या मागे उभी नव्हती. हे त्यांचं नागरिक कर्तव्य होतं. ज्या वेळेला लढाईमध्ये कामी आलेल्या एका मुलाच्या घरी छत्रपती शिवाजी महाराज गेले, त्यांनी त्याच्या वडिलांना थैलीभर सुवर्ण मोहरा दिल्या. तो माणूस छत्रपतींना म्हणाला, महाराज या सुवर्ण मोहरा नको, माझा एक मुलगा गेला, आता हा धाकटा आहे, याला स्वराज्याच्या कामासाठी घेऊन जा. ज्या वेळेला अशा पद्धतीचा समाज असतो, स्वातंत्र्यासाठी कमिटेड समाज असतो, त्यावेळेला स्वराज्य उभं राहत असतं. मी एका ठिकाणी त्या दिवशी सांगितलं, जातीपातीचं राजकारण करून संस्था उभ्या करता येईल, पॉलिटिकल पार्टीज उभ्या करता येईल, पण ज्या वेळेला ह्या समस्त जातीच्या लोकांना एकत्र केल्या जातं, त्यावेळेला हिंदवी स्वराज्य उभं होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ही सामाजिक समरसता आणून दाखवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सरसेनापती नेतोजी पालकर ज्यावेळेला औरंगजेबाला जाऊन मिळाला होता, त्याचं नाव कुली खान झालं होतं, तो मुसलमान झाला होता. ज्या वेळेला तो परत शिवाजी महाराजांकडे आला, शिवाजी महाराजांनी त्याला पुन्हा हिंदू धर्मात परत घेतलं. धर्म मार्तंडांना विचारलं, याचा काही मार्ग आहे का? ज्या वेळेला त्यांनी सांगितलं शुद्धीकरणाचा असा काही मार्ग नाही, छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की लिहून काढा. परंतु जे इस्लाम मध्ये गेले आहेत, दुसऱ्या धर्मात गेले आहेत, त्यांना परत घेतल्या गेलं पाहिजे. अनेक ठिकाणी सोशल मीडियावर सर्वत्र शिवाजी कसे सेक्युलर होते हे दाखवलं जातं. शिवाजीच्या सैन्यामध्ये कसे मुसलमान लोक होते हे दाखवलं जातं. पण महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जर कोणी मुसलमान नोकरी करत असेल, याचा अर्थ आनंद महिंद्राचा तो दृष्टिकोन आहे अशातला भाग नाही आहे. कोणी पण नोकरी करू शकतं. छत्रपती शिवाजी महाराजांना माणसं पाहिजे होते, तोफा चालवायला पाहिजे होते, लढायला पाहिजे. जे आले त्यांना नोकरी दिल्या गेली. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्देश हा हिंदवी स्वराज्याची स्थापनाच होता. त्या पोर्तुगालची राजधानी लिस्बन आहे, त्या लिस्बन मधल्या संग्रहालयामध्ये एक पत्र ठेवलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यावेळेच्या गोव्याच्या गव्हर्नरनी आपल्या सरकारला पाठवलेलं पत्र आहे. आणि त्यामध्ये तो म्हणतो, त्यांनी आपल्या लोकांना विचारलं की अरे हा शिवाजी, मराठी लोकांना विचारलं की हा शिवाजी एवढं दंगे धोपे का करतो, हा बादशहांच्या विरोधात का बरं जातो.
तर त्यावेळेला त्याला जे उत्तर देण्यात आलंय ते त्यांनी पत्रामध्ये लिहिलेलं आहे. त्यामध्ये तो लिहितो की सिंधू नदीच्या उगमापासून तर कावेरीच्या दक्षिण तटापर्यंत पसरलेली ही जी भूमी आहे, या भूमीला स्वतंत्र करणे, धर्मस्थानांची प्रतिष्ठापना करणे, हे आमचं ध्येय आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं विजन, मिशन आणि पॉलिसी ही अगदी बरोबर होती. आणि त्यासाठी त्यांचं कार्य चालू होतं. ज्या वेळेला गोव्यामध्ये ते गेले आणि सैनिकांनी पकडून आणलं 2 ख्रिश्चन मिशनऱ्यांना, त्यांनी सांगितलं की हे लोकांना ख्रिश्चन बनवत आहे. महाराजांनी त्यांना सांगितलं की यांच्या गर्दना उडवा, आमच्या राज्यामध्ये कोणीही असं काम करता कामा नये. ज्या वेळेला एका ठिकाणी मंदिराला पाडून मशीद बनवण्यात आली होती, त्यांनी सांगितलं ही मशीद पाडून टाका, पुन्हा मंदिर बांधा. हे जे सगळे प्रकार आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांची जी दृष्टी होती ती कशी होती हे सांगणारे आहे. छत्रपतींचं स्वराज्य 18 पगड जातींनी निर्माण झालेलं स्वराज्य होतं. ही सामाजिक समरसता होती. हे छत्रपतींच्या जीवनात आम्ही पाहिलेलं आहे. परंतु छत्रपतींच्या जीवनामध्ये एक राजा म्हणून ज्यावेळेला ते राजा बनले, त्यांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती मी राजा झालो पाहिजे, परंतु 350 वर्षापासून काळोखामध्ये जगणाऱ्या समाजाला आम्ही पण राजा होऊ शकतो, आमचे समाज सुद्धा एक विजेता राज्यकर्ता समाज आहे, असं होण्यासाठी त्यांनी राज्याभिषेक स्वीकारला. संत रामदासांची इच्छा होती ते राजा झाले पाहिजे, जिजाऊ मातेची इच्छा होती ते राजा झाले पाहिजे, प्रजेची इच्छा होती ते राजा झाले पाहिजे. आणि सकल हिंदुस्थानामध्ये त्यांच्या स्वराज्याकरता डोळे लावून बसलेला जो समाज होता, त्यालाही वाटत होतं की छत्रपती शिवाजी महाराज राजे झाले पाहिजे. आणि म्हणून त्यांनी राज्याभिषेक स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही इतिहासातली अनोखी घटना होती. आणि म्हणून यदुनाथ सरकारांनी लिहून ठेवलेलं आहे, औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत चालला होता, पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता, तो मराठ्यांना नामशेष करू शकत नव्हता. छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ हिंदवी स्वराज्याचं स्वप्न म्हणजे कन्सेप्ट मार्केटिंग केलेलं आहे. आज LIC ऑफ इंडिया आम्हाला म्हणते जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, हे काय कन्सेप्ट मार्केटिंग आहे, प्रोडक्ट मार्केटिंग नाही आहे. छत्रपतींनी हिंदवी स्वराज्य लोकांना दिलं, हे स्वप्न दिलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज झाले, त्याच्यानंतर राजाराम महाराज झाले. असाही कालखंड आला की महाराष्ट्राला कोणी नेता उरला नाही. त्याही काळामध्ये 27 वर्ष 7 लाखाची फौज, 4 लाखांचं पायदळ, 3 लाखांचा घोडेस्वार, 19,000 हत्ती, एवढं प्रचंड शस्त्र संभार घेऊन आलेला औरंगजेब त्याची राष्ट्रात कोदली. कारण जनतेच्या आकांक्षेचा प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज होते. म्हणून हे सिंहासन हे जनतेचं सिंहासन होतं. छत्रपतींचं सिंहासन हे बाजी प्रभू देशपांड्यांच्या, मुरारबाजी देशपांड्यांच्या, तानाजी मालुसरेंच्या अशा अनेक ज्ञात आणि अज्ञात वीरांच्या बलिदानावर उभं झालेलं स्वराज्य होतं. आणि म्हणून छत्रपतींना त्याची जाणीव होती. आणि म्हणून असं स्वराज्य हे लोकाभिमुख असलं पाहिजे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ठिकाणी पाणी नाही आहे तिथल्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही फळबागा लावा. म्हणजे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना शंभू राजे 1 वर्षांना असताना सुद्धा त्यांना कडेवर घ्यायला वेळ मिळाला नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज शेतकऱ्यांना सांगतात तुम्ही फळबागा लावा. जे मोठमोठे दुर्ग आणि किल्ले होते त्याच्यावर तलाव खोदताना बारुदीचा वापर केला जात होता. त्यावेळेला ते म्हणतात की बारुदीच्या वापराने जे झरे आहे ते दूर पळून जातील किंवा लुप्त होऊन जातील. तुम्ही अतिशय दागिना घडविल्याप्रमाणे तलाव खोदा. जल व्यवस्थापन, फळबागा, शेतकऱ्यांची चिंता. ज्या वेळेला शेतकरी पुणे सोडून पळून गेले होते त्यांना त्यांनी वापस आणलं, त्यांना गुरढोरं दिले, त्यांना बियाणं दिले, त्यांना गावामध्ये बसवलं. हे जे सर्व आहे हे त्यांनी केलेलं जे कार्य आहे हे कार्य पर्यावरणाचं कार्य आहे, हे उत्तम प्रशासनाचं कार्य आहे. त्यांची जनता ही नागरी कर्तव्य जाणणारी जनता होती. आणि त्यांचं स्वराज्य हे सामाजिक समरसतेतून उभं झालेलं स्वराज्य होतं.
फक्त कुटुंब प्रबोधन हा जो विषय आहे, या विषयामध्ये संभाजी राजेंकडे द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळाला नाही, ही सुद्धा एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. आणि म्हणून त्याचे परिणाम सुद्धा त्यांना भोगावे लागले. त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा अनेक स्वकीयांचा विरोध सहन करावा लागला. आणि म्हणून आम्ही या संघाच्या शताब्दी निमित्त हे जे पंचपरिवर्तन आहे, या पंचपरिवर्तनाला घेऊन निघालेलो आहे. ज्या वेळेला इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटलं की तुमचे कॉइन्स हे ओबडधोबड आहे, आम्ही तुम्हाला एकदम चांगले गुळगुळीत कॉइन बनवून देतो, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की माझ्या कारागिरांनी तयार केलेले नाणे हे खडबडीत असले तरी ते आमच्या लोकांनी बनवलेले आहे, म्हणून आम्ही त्याचाच उपयोग करू. ही त्यांची स्वदेशी दृष्टी होती. 700 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा पाहून आपलं नौदल आणि आरमार उभं करणारा हा एकमात्र राजा होता. ही त्यांची स्वदेशी दृष्टी होती. म्हणजे स्वदेशी असेल, सामाजिक समरसता असेल, पर्यावरण असेल, कुटुंब प्रबोधन असेल, या आणि नागरिक कर्तव्य असेल, या सर्वच बाबींवर त्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये सुद्धा प्रकाश टाकला होता आणि कार्य केलं होतं. त्या काळामध्ये मुलांचे नावं शहाजी, पिराजी असे ठेवले जायचे. लोकांच्या व्यवहाराच्या भाषेत सुद्धा उर्दू आणि अरबी आणि फारसी शब्द असायचे. या शब्दांना प्रतिशब्द देणारा राजव्यवहार कोश सुद्धा त्यांनी तयार केला. म्हणजे ही त्यांची स्वदेशी दृष्टी होती. आणि म्हणून परमपूजनीय डॉक्टर हेडगेवारांना जेव्हा संस्थानिकांनी विचारलं की डॉक्टर साहेब, आपण भगव्या ध्वजाला तो गुरु ठेवलाय, पण एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला आदर्श मानायचं असेल तर कोणाला ठेवलं पाहिजे? परमपूजनीय डॉक्टरांनी त्यावेळेला सांगितलं होतं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना ठेवलं पाहिजे. पूजनीय डॉक्टरांच्या घरी एक पंखा होता हाताने हवा घालण्याचा. त्याच्या एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज होते, दुसऱ्या बाजूला बालगंधर्व होते. कोणीतरी स्वयंसेवकांनी त्यांना विचारलं की एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या बाजूला बालगंधर्व कसं? तर त्यांनी सांगितलं ज्या वेळेला क्रांतीची आवश्यकता होती त्यावेळेला क्रांती घडवून आणणारा छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या वेळेला देश पारतंत्र्यात होता आणि क्रांतीची आवश्यकता होती त्यावेळेला क्रांती न घडवता वेगळ्या दिशेने समाजाला नेणारे बालगंधर्व. जरी ह्या दोन गोष्टी सत्य असल्या तरी पण त्या तिथे डॉक्टरांच्या घरी विद्यमान होत्या. आणि म्हणून हिंदू साम्राज्य दिवस हा आमच्या स्वयंसेवकांसाठी प्रबोधनाचा विषय आहे. आम्हाला संघाचं हे शताब्दी वर्ष आहे. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा, हे जसा छत्रपतींचा संकल्प होता तसं संघाचं कार्य हे ईश्वरी कार्य आहे. या कार्याला 100 वर्ष होत आहे. राष्ट्र साधनेची 100 वर्ष आहे. या साधनेमध्ये काही लोक 40 वर्षापासून, काही लोक 50 वर्षापासून, काही लोक 2 वर्षापासून सामील झालेले असतील, परंतु छोटे मोटे फलको पाने यहन परिश्रम सारा है, देवों को भी दुर्लभ है जो ऐसा संघ हमारा है. त्यामुळे आमचं हे जे संघ कार्य आहे हे ईश्वरीय कार्य आहे. हे ईश्वरीय कार्य करण्यासाठी भगवंताने गीतेमध्ये म्हटलं आहे, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय सन्मपामी युगे युगे. हे धर्म संस्थापनेचं जे कार्य आहे तेच आम्हाला करायचं आहे. हे कार्य प्राथमिकतेने अतिशय ज्या कार्याला प्राधान्य देऊन करण्याची आवश्यकता आहे. हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने अशा पद्धतीचा संकल्प आपण करावा असं मला वाटतं.